आपल्याला काय करायचं आहे, स्कोअर करायचं आहे. सुरुवात एकदम बेसिक पासून करू. स्टडी म्हणजे काय, अभ्यास म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय स्टडी. स्टडी म्हणजे काय कोण सांगणार. आपण स्टडी करतोय ना, अभ्यासच करतोय. अभ्यास म्हणजे काय. 35 दिवस राहिले आपल्याकडे, मात्र 35 दिवस, जास्त नाही आहे. या 35 दिवसात असा स्टडी करायचा ना, म्हणजे सर्वात खतरनाक स्टडी झाली पाहिजे. बाकी विसरून जायचं, काय चालू आहे, कुठे काय लागलं आहे, आग लागली आहे का, कुठे काय होणार आहे, पाणी आलं आहे की नाही आलं आहे, लाईट आहे की नाही आहे, जेवण मिळणार नाही मिळणार, काय सर्व विसरून जायचं आणि पूर्ण फोकस करायचं स्टडीवरती. म्हणजे स्टडी म्हणजे काय, जेव्हा मी बोलतो स्टडी करायचं म्हणजे काय करायचं, स्टडी म्हणजे काय. हां, स्टडी म्हणजे काय कोण सांगणार. ओके, आपण 3 रूल फॉलो करू या पूर्ण प्रोग्रामच्या दरम्यान 90 मिनटासाठी. सर्वात पहिले बी प्रेझेंट इन प्रेझेंट म्हणजे काय. बी प्रेझेंट इन प्रेझेंट म्हणजे तुम्हाला इथेच राहायचं आहे, कुठे जायचं नाही, बाहेर जाऊ नका. शरीराने पण इथेच राहा आणि हां मनाने पण इथे, शरीराने पण इथे. आत्मा सोल सब इधर ही रहना चाहिए, हड्डी बिड्डी सबके साथ बैठो. क्लियर. पहिला बी प्रेझेंट इन प्रेझेंट. एका शाळेत मी विचारलं की बोला मन किधर रहता है. एका मुलाने हाथ वरती केलं. सर्व मुलं सांगत होते इधर है, इधर मन रहता है, इधर रहता है, आँखों में रहता है, घुटने में रहता है. अलग अलग लोग अलग अलग बता रहे थे. एका मुलाने हात वरती केलं. सर मी सांगू का. मला रे वा सांगा. बोले सर मनाला जिथे पाहिजे तिथेच नसतो. मनाला जिथे पाहिजे, आता कुठे पाहिजे, मनाने कुठे राहायला पाहिजे, इथे ना, पण आता कुठे असणार. हाँ अभी वो वायले नगर में है, अभी वो नया जो पिक्चर आया है ना, हाँ नया पिक्चर है, हाँ उधर जा रहा है, इधर जा रहा है. फतेह जो आया है 99 रुपीज़ का, उधर जा रहा है. म्हणजे कुठे पण जातं ना, पण आता इथेच राहा. हां गॅरंटी देतोय. हे तुमचं 35 दिवस तुमच्या आयुष्यातले सर्वात म्हणजे सेलिब्रेशन झालं पाहिजे. अपने को क्या परसेंटेज आएगा वो जाने दो, लेकिन सेलिब्रेशन झालं पाहिजे हे 35 दिवस. ऐसा होना चाहिए. क्लियर हो गया ये. स्टडी म्हणजे हां पहिला बी प्रेझेंट इन प्रेझेंट. दुसरा 100% द्या. आता तुम्ही बसले ना, तुमचा 100% मला पाहिजे. आणि तिसरा हॉनेस्ट. समजलं तर सांगा, समजलं नाही नाही समजलं तर सांगा नाही समजलं, काय हरकत नाही. किसके लिए आया हूँ मैं, आपके लिए आया ना. मैं क्या ऐसे थोड़ी घूमने के लिए आया कि चलो जाके उधर अभी टाइम पास नहीं हो रहा तो चलो चेंबूर जाके आते, ऐसा कुछ है क्या. नाही, मी तुमच्यासाठी इथे आलेलं आहे. तर तुम्ही त्याचा पूर्ण फायदा करून घ्या. की आपण त्याचा फायदा कसं, लोक हसणार ते नंतर ते बघू. अभी लोग हंसेंगे चलेगा, रिजल्ट देखने के बाद लोग हंसना नहीं चाहिए. रिजल्ट देखने के बाद लोगों को ना वो ईर्ष्या आनी चाहिए. यार दोस्त फेल होता है तो बुरा लगता है, लेकिन जब दोस्त टॉप करता है तब ज़्यादा बुरा लगता है. उसको ज़्यादा बुरा लगना चाहिए. ओके चलो ठीक है. इज द पार्ट्स ऑफ जो नाउ स्टडी. व्हाट डू यू मीन बाय स्टडी. स्टडी यानी क्या. स्टडी यानी अभ्यास, आणि अभ्यास म्हणजे स्टडी, आणि स्टडी म्हणजे अभ्यास, आणि अभ्यास म्हणजे स्टडी. बस व्हेरी गुड, बहुत बढ़िया. ऐसा आप एग्जाम में मत करना. आता अभ्यास म्हणजे काय, आपण मी व्याख्या विचारतोय. आतापर्यंत मी लहानपणापासून आपण स्टडी करतोय. स्टडी म्हणजे ज्ञान हाँ घेणे, प्राप्त करणे, काही करून. एक आदमी मशीन का स्टडी करता है, मोबाइल का स्टडी करता है, उसको ओपन करता है, अंदर ये है ब्ला 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 है, तो क्या बन जाता है, हार्डवेयर इंजीनियर बन जाता है. एक कंप्यूटर का स्टडी करता है, क्या बन जाता है, कंप्यूटर का मास्टर बन जाता है. एक कपड़े का स्टडी करता है, वो कपड़े का मास्टर बन जाता है. एक इंसान का स्टडी करता है, इंसान का बॉडी का पूरा स्टडी करता है, आँख कान नाक घसा सब देखता है, क्या बन जाता है, डॉक्टर बन जाता है. एक इसका मशीन का स्टडी करता है, इंजन का करता है, इंजीनियर बन जाता है. जो जैसा स्टडी करतो तो होऊन जातो. जो जिस चीज़ का स्टडी करता है वो बन जाता है. बस खत्म. स्टडी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणे. आणि त्याला कुठले फॅक्टर लागतात. स्टडी कहाँ से होता है, पहले आँख से होता है, देखते ना आँख से, फिर उसके बाद कान से. टीचर लोग आते हैं बताते हैं कुछ, पहले आँख से देखते हैं, कान से सुनते हैं, फिर ये दोनों को क्या करते हैं, माइंड में ग्राफ्स करते हैं. फिर कभी आपको याद करने का तो बोलते हैं. क्लियर झालं. अभ्यास करताना पहिले डोळे कान मेमरी आणि माउथ. आता हा एक पार्ट झाला. त्यानंतर लिखने. ओके उसके बाद लिखने का आता है. फिर उसके बाद संसाधन. स्टडी संसाधनचा वापर करणे. काय काय संसाधन आहे, पेन पेन्सिल इरेजर
कंपास, करकट वगैरह ब्ला 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 जो भी है, हर एक का अलग है। हमारे इंजीनियरिंग में वो बंदूक आता है जिसको प्रोटेक्टर हम लोग बोलते हैं, वो ड्राफ्टर बोलते हैं, आता है ना ऐसा, वो बंदूक जैसा। अब इंजीनियरिंग